पर कर दिया है और इसने 2 बार मेरे को हाथ उठाने की कोशिश की है। अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरून स्पर्श केल्याप्रकरणी विक्रोली पार्क साइट पोलीस ठाण्यात एका पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। रविवार दिनांक 10 मे रोजी विक्रोळी पश्चिम येथील ब्लूमॅन रेसिडेन्सी इमारतीच्या पार्किंग जागेत निकिता विजय नाईक यांची नणंद निकिता विजय कोराडकर या भावाच्या 2 अल्पवयीन मुली, बदललेले नाव टीना नाईक वय 16 वर्षे आणि बदललेले नाव मीना नाईक वय 12 वर्षे यांच्या सोबत वॉक करत असताना तुषार अग्रवाल आणि त्यांची पत्नी आणि तिची आई तेथे आले। मीनाला आईसारखी धंदे करणारी आहेत, त्यामुळे निकिता कोराडकर चिडल्या आणि त्यांनी अग्रवाल यांना जाब विचारला तर त्यांनी हात उचलून बोलत असताना तेथे टीना नाईक आले असता त्याने तिच्या छातीला हात लावून धक्का दिला। दोन्ही अग्रवाल पती पत्नी तेथे केलेल्या कृत्याबद्दल निकिता कोराडकर आणि दोन्ही अल्पवयीन मुली टीना नाईक व मीना नाईक यांच्या मार्फत पार्क साइट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या प्रकरणी तुषार अग्रवाल पती पत्नी विरोधात कलम 74, 79, 115, 351, 3 आणि 12 कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या दरम्यान तुषार अग्रवाल यांची पत्नी ज्योत्स्ना अग्रवाल राहणार पिंपरी पुणे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन, बदललेले नाव टीना आणि बदललेले नाव मीना नाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळी यांनी न्यायालयात अंतिम अहवाल दोषारोप पत्र दाखल करतेवेळी पाल्यास हजर ठेवण्यासाठी समजपत्र दिले आहे। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या निकिता विजय नाईक आणि निकिता विजय कोराडकर यांनी सीईएन न्यूजच्या कार्यालयात येऊन या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले असून याबाबतचे व्हिडिओ सादर केले आहेत। आरोपी तुषार अग्रवाल आहे, त्यांची पत्नी ज्योत्स्ना अग्रवाल तिचं नाव आहे व त्याची आई हे काल आमच्या सोसायटीच्या कार पार्किंग एरियामध्ये आले होते। ते सोसायटी कमिटी मेंबरसोबत बोलण्यासाठी काहीतरी त्यांचा इश्यू होता। तर मी माझी नंदेची मुलगी आम्ही दोघे वॉक करत होते, बाकी दुसरे 2 नंदेची मुलगी ते लोक मंदिरात गेले होते, आम्ही वॉक करत होतो आमच्या एरियामध्ये। आमच्या एरियात येऊन तो माझी नंदेच्या पोरीला घाण धंदेला लावेल, आईसारखी धंदा करणारी आहे असे अपशब्द वापरायला लागला पोरींना। तर त्याला मी विचारलं की तू पोरींना असं का बोलतो वगैरे म्हणून, तर मला बोलायला लागला आम्ही काहीही बोलू, त्याची बायको येऊन पण बोलायला लागला आम्ही काहीही बोलू, तुला काय करायचं आहे वगैरे म्हणून। तर मी बोले असं कसं तू पोरांना बोलू शकतेस वगैरे। तर त्याने मग त्याची बायको धक्का वगैरे द्यायला लागली, तर मी पण त्याला विचारायला प्रयत्न केला, त्याने माझ्यावरती हात उचलला। त्याच्यानंतरला माझ्या नंदेची मोठी मुलगी आली, ती विचारायला लागली काय झालं, तिला सांगत होते। त्याने तिलासुद्धा धक्का वगैरे मारला, छातीला चेसला हात लावला तिला आणि पोरींना धमक्या द्यायला लागला तो, तुम्हाला रस्त्यावरती भीक वगैरे मागायला लावणार वगैरे, चप्पलने मारणार वगैरे, पोरींना असे अपशब्द वापरले त्याच्या बायकोने। आणि तुषार अग्रवाल ह्याने सुद्धा पोरींना बोलले की तुझ्या आईसारखीच तुला पण अशीच मी धंद्याला लावणार आहे, तुम्ही लोक सगळे धंदा करणारे आहेत, तुम्हाला विकून टाकणार मी वगैरे। आणि लायकी काढायला लागला आमची, माझ्या गाडीला हात नाही लावायचं, तुमची लायकी नाही गाडीला हात लावायची वगैरे, तुमच्या अवकात नाही आहे, तुम्ही लोक आहेत कोण वगैरे। तेव्हा मी पण त्याला बोलली तू पोरांना असं कसं बोलू शकतोस, हात वगैरे लावू शकतो, पूर्ण त्याची नखं वगैरे इथे मला लागलेलं आहेत, पोरांच्या हाताला लागलेलं आहे, छातीला पण आम्ही काल रात्री एक्सरे वगैरे करून आणलो। आणि आम्ही त्याच्यानंतर मग मी 100 नंबरवर कॉल करून पोलिसांची हेल्प घेतली, पोलिस आले, पोलिसांच्या समोरसुद्धा त्यांनी आम्हाला धमकी दिली तुला सोडणार नाही, माझी ओळख मोदीपर्यंत आहे, मी तिथपर्यंत जाणार पण तुला सोडणार नाही वगैरे, तू काहीच करू शकत नाही माझं वगैरे, कोणत्याही पोलिसांकडे जा कुठेही जा काहीच करू शकत नाही ते लोक माझं, असं बोललं पोलिसांच्या समोर त्यांनी मला बोललं ही गोष्टी। पोलीसवाले तिकडेच आहे, त्यांच्या पुढे माझी लायकी पण त्यांनी काढले आणि त्याच्या पुढेच आम्हाला तो जे काही बोलतो सगळं पोलिसांच्या पुढेच बोलत होता। त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला पोलिसांच्या गाडीत नेला आम्हाला आणि त्याला त्याच्या गाडीमध्ये यायला सांगितलं। नंतर तिकडे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मी सकाळी जे 1 वाजता गेलेली, रात्रीचे मला संध्याकाळचे 6 वाजले पण माझा FIR काही घेतला नाही। स्पष्ट बोलले ते लोक की तुम्ही कोणतरी साक्षीदार घेऊन या, त्याच्यानंतर तुमचं आम्ही घेतो FIR म्हणून वगैरे। जेव्हा की आम्ही चौकीत गेल्यानंतरला सरांशी बोललो, तिकडचे ऑफिसर होते चंद्रकांत माळी, त्यांना आम्ही सांगितलं आमच्यासोबत अशी घटना घडली आहे वगैरे म्हणून, पोरांना त्यांनी हात वगैरे लावलेत म्हणून। ते बोलायला लागले की मी सरांशी बोलून तुम्हाला सांगते। मग ते चंद्रकांत माळी हे जे ऑफिसर आहे त्यांच्यासोबत अजून एक सर होते, ते गेले कुठे जिथे ही घटना घडली तिथे जाऊन तिकडचे CCTV फुटेज काढले त्यांनी, त्याच्यातले जिथे त्याने आम्हाला मारलं होतं, माझ्या
नंदेच्या पोरीवरती हात लावला होता छातीला वगैरे. तिकडचे फोटेज डिलीट करून टाकले आणि नंतरला येऊन मला बोलायला लागले CCTV फुटेजमध्ये असं काही आलंच नाही आहे, तुम्हीच हर ठिकाणी त्याला धक्का मारलाय, तुम्हीच त्यांना शिव्या दिल्यात वगैरे, त्यांनी असं काही केलंच नाही, त्याचे दोन्ही हात खिशात होते, हे सगळं ते बोलले. तुझा FIR आम्ही धरणारच नाही, तुला काय करायचं आहे कर्जा वगैरे. मी संध्याकाळपर्यंत थांबले. त्याच्यानंतरला मी जे IPS आहे आपले रजनीकांत सर त्यांना मी फोन केलं, त्यांना रिक्वेस्ट केलं. ते बोले तुझं 5 मिनिटात काम करतो म्हणून. त्यांनी मग त्यांच्या बोलण्यावरती त्यांनी आमचा FIR FIR घेणार बोलले. मी आतमध्ये जाऊन बसले. 8 वाजता त्यांनी आम्हाला सांगितलं FIR घेणार म्हणून. रात्री 10:15 वाजता FIR कॉपी माझ्या हातात त्यांनी दिलं. त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला राजावाडीत घेऊन गेलं मेडिकल करण्यासाठी. 2-2:30 तिकडे आम्हाला वाजले. त्याच्यानंतर मी घरी आणि आज सकाळी पुन्हा त्यांनी बोलवलं आम्हाला पोरांचं स्टेटमेंट घ्यायला, जेव्हा की पोरांचं स्टेटमेंट आम्ही कालच दिला होता. 10 तारखेलाच आम्ही स्टेटमेंट दिलेलं संध्याकाळी. परत त्यांनी पोरांना म्हणजे घाबरवत होते पोरांना, तुम्ही काही बोलूच नका पोरांसोबत घडलं आहे, पोरांना बोलू द्या, पोरांना सगळं कळतं वगैरे. म्हणजे 2 कालपासून पोरं आजारी आहेत आणि त्या पोरांना टॉर्चर करतात पोलीसवाले. पोलिसांनी सुद्धा आम्हाला बिलकुल सपोर्ट केला नाही. तिकडचे जे PI होते MK खान, त्यांनी सकट आम्हाला खूप रूड बिहेव केला पोरांना आम्हाला वगैरे. कोणीही व्यवस्थित, त्यांना VIP ट्रीटमेंट दिली गेली. ते वरती बसले, वरती त्यांना व्यवस्थित पाणी चहा वगैरे सगळं पोचत होतं व्यवस्थित. संध्याकाळी 6 वाजता जी तुषार अग्रवाल आणि त्याची बायको जी आहे त्यांनी तिकडे NC घेतली. NC पेपर घेऊन ते निघून गेले होते. निघून जाऊन जेव्हा मी FIR केल्यानंतरला रात्री 10 वाजता येऊन त्यांनी सुद्धा FIR केलं. त्यांचा FIR 5 मिनिटात घेतला गेला आणि आमच्या FIRला त्यांना 5 ते 6 घंटे लावे. असं का? मी ते विचारते, असं का? ते पैसेवाले होते म्हणून, आम्ही गरीब होते म्हणून असं केलं का? तेच मला विचारायचं होतं तुम्हाला. आणि हा मॅटर आत्ताचा नाही, आत्ता जे काल घडलं हा तो मॅटर आहे. हा मॅटर आधीपासून हिच्याशी तो म्हणजे खूप नफरत करतो, हिच्यावर राग काढतोय. बोल, तुला का करतो असता हा तो? कारण की प्रॉपर्टीच्या रेकॉर्डिंग. मी निकिता नाईक, ज्या काल 2 पोरींबरोबर जे झाली घटना, तिची नणंद मी आहे आणि त्या 2 पोरीबरोबर घटना झाली ती माझ्या पोरी. मी कामाच्या निमित्ताने हमेशा बाहेर असते. मी अलिबागला गेलेली होती 9 तारखेला, माझी प्रॉपर्टीचं काम आहे म्हणून मी नव्हती. म्हणून माझ्या नंदेला मी घरी, माझ्या वहिनीला मी घरी बोलवते माझ्या मुलींकडे. त्या घरी माझ्या राहायला आलेले. मी नसताना माझ्या मुलींबरोबर काल असं झालेलं आहे. तो व्यक्ती, त्याचं या सोसायटीचं काही घेणं देणं नाही. तिथे मी राहते, माझं घर आहे, तिथे मी राहते. फक्त माझी इज्जत काढायला तो आधी पण तिथे येऊन तमाशा करून गेलेला आणि कालही तेच करायला तो आलेला. त्याचं असं आहे की तो 15 वर्ष आधी त्याच्या बापाला सोडून निघून गेला. त्याचा बाप मनमोहन अग्रवाल IIT प्रोफेसर होता. तो त्याच्याकडे मी काम करत होती. Azure बँकेचे त्याचे सगळे काम मी करत होती, ऑलराऊंडर होती. 10-12 वर्षापासून मी त्याच्याकडे काम करत होते. मुलगा 15 वर्ष आधी सोडून गेलेला आणि जेव्हा बाप आजारी पडला, बापाने लेकाला फोन केलं की बाबा मी आता आजारी आहे, आता तरी तू येऊन माझ्याबरोबर राहा, बघ मला. तर मुलगा म्हणतो नाही, आता पण मी नाही येणार, तू मेल्यावर येणार प्रॉपर्टी घ्यायला. त्या रागाने त्या व्यक्तीने की त्याची मी सेवा करते, त्याच्या फॅमिलीसारखी मी राहते म्हणून त्यांनी मला त्याची प्रॉपर्टी 3 फ्लॅट्स जे हिरानंदानीमध्ये त्यांनी मला गिफ्ट केले, त्यांचे शेअर. कारण की ती जॉईंट प्रॉपर्टी होती, त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा आणि वाईफ पण होती म्हणून त्यांनी त्यांचे शेअर मला गिफ्ट केले. गिफ्ट केल्यावर सोसायटीमध्ये स्वतः जाऊन त्यांनी NOC घेतली, रजिस्टर गिफ्टेड आहे, तिथे येऊन स्वतः रजिस्टर गिफ्ट केले त्यांनी मला. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा येऊन त्यांना घेऊन गेला आणि त्यांच्या नावानेच FIR केला की मी चिटिंग करून घेऊन गेला, खोटी FIR बनवला, मला अरेस्ट केला त्यांनी, मला न सांगता न अंकलला भेटवता. मला माहीत पण नाही की त्यांनी केलेलं. आणि हे सिव्हिल मॅटर होता, त्यांनी क्रिमिनल बनवलं मला. त्याच्यामध्ये पवई पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस लोक मिळलेले होते. माझा आयोग प्रणोद माने तो सुद्धा मिळलेला होता. त्यांनी तर मला एवढा टॉर्चर केला ना, दुसऱ्या दिवशीच तो आला. मला म्हणतो तुझी पूर्ण जी 3 प्रॉपर्टी रिटर्न कर, तू राहते ते पण मला दे, जे काय माझ्या बापाने दिले 10-12 वर्ष सगळं दे, तुला रस्त्यावर आणेल तरच मी FIR मागे घेतो. मी कसं देणार? माझं भविष्य नाही आहे, माझ्या मुलांचं भविष्य नाही आहे आणि मी थोडी छीनले, त्यांनी मला स्वतः दिलं आहे त्यांनी. तर त्याच्यानंतर मला अरेस्ट केलं, मी आतमध्ये गेली. मला 6 महिने त्यांनी सडवले. 6 महिन्यामध्ये पण खूप टॉर्चर केलं. बाहेर आल्यानंतर पण त्याचं चालू आहे, माझ्या मागे कोणाला तरी पाठवतो, धमकी देतो मला, माझ्या मुलींना. मी कितीवर त्याचं सहन करू? कारण की त्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्याच्याकडे सगळं काय, माझ्याकडे नाही आहे.
मी माणूस नाही. काल सुद्धा त्यांनी हेच केलं माझ्या मुलींबरोबर. उद्या माझ्या मुली कॉलेजला जातात, शाळेत जातात, त्यांच्याबरोबर काय झालं तर कोण जिम्मेदारी करणार? आमच्याबरोबर एवढं 1 वर्ष झालं सहन करून पण काल त्यांनीच आमच्यावर वापस रिटर्न FIR केलं. आमची FIR धरत नव्हती. याच्या पुढे काय? याच्या पुढे मी काय करू? मी कुठे जाऊ? मी कोणाकडे मदत मागू? पोलीस स्टेशनमध्ये पण आमची कंप्लेंट नाही घेते, तिथे पण आम्हाला उभ्या नाही करत आहे. वरतून आता जे माझं केस चाललं आहे ते कोर्टातून चाललं आहे, सिव्हिलमध्ये मी करते जे माझं केस चाललं आहे, तरी तो शांत नाही राहते. सेटलमेंटसाठी तो आला माझ्याकडे, तेव्हा पण त्याने आडीबाजी केला की नाही मला आता पण पूर्ण पाहिजेले. सेटलमेंट काय ऑप्शन असतं? 3 प्रॉपर्टीमध्ये, बाबा तू 2 घे, 1 मला दे किंवा 1 मला दे, तू 2 घे. नाही, त्याला पूर्ण आत्ता पण पूर्ण, म्हणजे माझे 6 महिने आत गेले, मी जेलमध्ये राहिली, त्याचं काहीच नाही. मला एवढा टॉर्चर केला, त्याचं काहीच नाही. आत्ताही तो तेच बोलतो की तुला धंद्यावर लावणार, तुला रस्त्यावर आणणार. काय त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकार कोणच आम्हाला मदत करत नाही, कोणच नाही, कुठेच नाही. या तक मला जेव्हा बेल द्यायची बारी आलेली तेव्हा जज अवेलेबल नाही, PP अवेलेबल नाही, हर ठिकाणी मला त्रास झाला. मी 6 महिने कशी आतमध्ये राहिली, किती त्रास झाला ते मला माहिती. आत्ता बाहेर आल्यानंतर माझी लढाई मी लढते ना, मग आत्ताही का तो त्रास देतोय मला? आत्ताही का देतोय? तर तुम्हीच सांगा मी काय करू? मी कुठे जाऊ? कोणाकडे मदत मागू? मी काय करू शकते? मला काहीच कळत नाही. आता मी यांच्याकडे आली आहे, मी यांच्याकडे मदत मागते. प्लीज मला मदत करा, मला हेल्प करा. का या व्यक्ती याच्यावर FIR झाली आहे, याच्यावरती मारायचे, चिटिंगचे, या आता फॉस्कोसुद्धा लावला आहे, माझ्या मुलींकडनं लागला आहे काल, तरी याला अरेस्ट नाही केलं आहे. याला अरेस्ट नाही केलं आहे. माझी FIR झालेली काल, मी अलिबागला होती, मी 6 वाजता आली, माझ्यासमोर तो हसत गेला की बाई आता तर बघ तुला काय करतो मी. आणि जेव्हा आमची FIR 10:30 वाजता झाली, त्याच्यानंतर त्याच्या मिसेसला कसं माहीत पडलं की आम्ही FIR केलो, तेव्हा तिने हातावर अशी पट्टी लावून आली आणि तिने FIR माझ्या मुलांवर आणि हिच्यावर केलं. मुलं 13 आणि 16 वर्षाचे. त्यांनी काय केलं असेल त्यांच्यावरती? त्यांचं भविष्य नाहीये, त्यांना शिक्षण नाही करायचंय, त्यांना घराच्या बाहेर नाही जायचं, ते पोरं घाबरतात. ते मी कोणाकडे मदत मागू? एवढे वर्ष तुम्ही मनमोहन अग्रवाल त्यांना तुम्ही सांभाळली 12 वर्ष, त्याच्यानंतरही त्याचा मुलगा आला तेव्हाही तो व्यवस्थित होता. आणि मग ओल्ड एज होममधनं जे मुलाने घेऊन गेल्यानंतर आणि तू जेव्हा त्या दिवशी तुझी बेल होणार होती त्या दिवशी ते ऑफ कसे झाले? त्याच्या मागेही तुषार अग्रवालचा हात आहे, तेही मला वाटतं. कारण की एवढा इन्सिडेंट होऊ शकत नाही की ज्या दिवशी माझी बेल झाली त्या दिवशी त्यांचा मृत्यू कसा झाला. कारण की त्यांनी कंप्लेंट दिली, त्यांनी FIR केली, अंकल माझ्या समोर नव्हते, मला यांनी अरेस्ट केला. त्याच्यानंतर मी एकच शर्त केली, त्यांनी प्रॉपर्टी मागितली, मी द्यायला रेडी होती. मला म्हटलं अंकलला उभा करा, त्यांनी मला गिफ्ट केली, त्यांना उभा करा, मी प्रॉपर्टी देते. त्यांनी उभं नाही केलं, अंकलला समोर नाही आलं. मी 6 महिने आत होती. ज्या दिवशी माझी बेल झाली त्या दिवशीच ते ऑफ कसे झाले त्याचा प्रश्न आजपर्यंत मला नाही भेटला. आणि मी काही करू पण नाही शकली कारण मी मजबूर आहे. आज माझ्याकडे पैसा नाही, पावर नाही. त्याच्याकडे पैसा पण आहे, पावर पण आहे, तो हर ठिकाणी यूज करतो. आज तुम्हीच मला न्याय द्या, तुम्हीच मला मदत करा त्या गोष्टीसाठी की याच्यातून मी सगळ्यातून बाहेर का. कारण की तो हर एक ठिकाणी मला गुंतवत चाललाय. उद्या मी बाहेर निघाली, मला काय झालं, माझ्या मुलांना काय झालं, त्याची जिम्मेदारी कोण? उद्या माझा ॲक्सिडेंट झाला, अरे हा हिचा ॲक्सिडेंट झाला, मुली माझ्या शाळेत कॉलेजला गेले, ते त्यांना काय झालं, अरे अचानक झाला अपघात, मग ते कोण जिम्मेदार घेणार? आम्हाला हे समाजात राहायचा अधिकार नाहीये? आम्हाला हे जगायचा अधिकार नाहीये? हर ठिकाणी पोलिसांना पैसा पाहिजे. जेव्हा हिचा मॅटर चालू होता, ही आतमध्ये होती जेलमध्ये, तेव्हा सुद्धा जे प्रणोद माने आहेत आयो आपले पवई पोलीस स्टेशनचे, त्यांनी 8 लाखाची डिमांड केली होती. त्याच्यातले 3 लाख त्यांना मी दिले होते. तरी सुद्धा त्यांनी चार्जशीटमध्ये हिच्याबद्दल एवढं काही लिहिलं की तिला बेल भेटणं पॉसिबल नव्हतं. मी जसं तसं करून तिला बाहेर काढलं. मी तिचे लहान पोरी होते वगैरे. आम्हाला खूप सतावलं त्या पोलिसांनी वगैरे. पैसे दिले ते ऑनलाईन दिलाय का काही? नाही, मी स्वतः जाऊन त्यांना देऊन आले. आणि तो आला नव्हता तिकडे, त्यांनी त्याच्या माणसाला पाठवला होता. त्यांच्या इथे एक चायची टपरी आहे, तिथे त्यांनी मला बोलवलं आणि तिकडे जाऊन मी त्यांना पैसे दिले. आणि नंतरला मग हिला सांगायला लागलं की मला पैसे कोणी दिलेच नाही वगैरे म्हणून. आणि सिनियरच्या समोर मला उभं केलं. मग म्हणजे कसं, पोलीस लोक घरी आल्यानंतरला प्रॉपर सगळं चेक करतात घरामध्ये की हिच्याकडे काय आहे काय नाही. येतात ना की आरोपी आहे, पंचनामासाठी घरी येतात ना, त्याने काही व्यवस्थित शोधला नाही.
फक्त वरवरनं शोधून निघून गेला. जेव्हा की त्या 3 लाख खाल्ले होते त्यांनी मला बोललं होतं की मी काहीच करणार नाही असं वगैरे, म्हणून त्या 3 लाख घेऊन मग तेवढं काम त्याने फक्त माझं केलं. पण त्याने चार्जशीटमध्ये सगळं टाकलं, जे टाकायला नाही पाहिजे ते सगळं त्याने तिने चढवून सगळं टाकून टाकलं. आणि प्रॉपर्टी मॅटर होता त्याच्यामध्ये क्राईमचे कुठे आलं? कारण की हे तर त्याने सगळं तसं पैसा तिकडनं त्यांनी 10 लाख, तो मला हे पण बोला तिकडनं मला 10 लाखाची रक्कम भेटली, तुम्ही लोकांनी 8 लाखाची रक्कम मला द्या, मी तुमच्यामध्ये जास्त काही टाकणार नाही वगैरे म्हणून. हे माने जो हे आहे प्रणोद माने तो स्वतः मला बोलला होता. सिव्हिल मॅटर आहे, त्यांनी क्रिमिनल बनवलं. कारण की तो मला सरळ बोलला, ज्या दिवशी मला अरेस्ट केलं दुसऱ्या दिवशी तो आला मला सरळ बोला कि मैंने यहाँ पे सब सेट किया, मैंने डीसीपी सीनियर सबको सेट किया हुआ, मैंने क्रिमिनल बनाया, आपको तो मैं छोड़ूंगा नहीं. त्यांनी मला सरळ शब्दात बोलला, मेरी पहचान मोदी तक है, देखो मैं क्या करता हूँ करतोच. तुषार अग्रवाल मानेच्या समोर बोलला. म्हणजे असे लोक जर म्हणजे पोलिसांच्या पुढे सगळं बोलायला लागले, पोलिस लोक शांत बसल्यावरती मग आम्ही कुठे जायचं, कोणाकडे जायचं आम्ही? त्यांनी सरळ बोलला, मला सेट करून त्यांनी मला क्रिमिनल बनवला, मी केस बनवला माझ्यावरती. आता पूर्ण हे मामला कोर्टमध्ये चालू आहे का? हा, माझा सिव्हिलमध्ये चालू आहे आणि अंधेरीचं तर जे क्रिमिनल आहे त्याची तर मला डेट भेटते, सिव्हिलमध्ये चालू आहे. आणि तरी पण तो माझ्या सोसायटीमध्ये येऊन माझी इज्जत घालवतो, तो मला टॉर्चर करतोच आहे. कोर्टात चालू आहे. 3 प्रॉपर्टीचं रेंट आता तो घेतो. जे 3 प्रॉपर्टी मला गिफ्टेड भेटले त्याच्यामध्ये तो पण आहे शेअर होल्डर, मी पण आहे शेअर होल्डर, तर 3 प्रॉपर्टीचे तो रेंट तो घेतोय. आता तेसाठी मी सिव्हिलमध्ये केस करणार आहे की बाबा काय आहे ते बघा, माझ्याकडे पण आता नोकरी नाही आहे, प्लस मला पैसे लागणार आहे, मी कुठे जाणार आहे, आणि हा हर ठिकाणी पैसे दाबतो, हा हर ठिकाणी एवढा मला मजबूर करतोय की मी काहीच नको करू. फॉस्कोचा केस लागून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण सगळ्यांना पैसे चारून तो आताही अरेस्ट झाला नाही, सगळ्या ठिकाणी फिरतोय. तो त्याला अरेस्ट करायला पाहिजे आता, पण लहान पोरींना त्याने हात लावले, शिव्यागाळ केलेला आहे, त्याला अजून अरेस्ट का नाही केले मला काहीच समजत आणि नाही. 1 वर्षापासून तो मला टॉर्चर करतो. किती वर्ष अग्रवालांची सेवा केली? 10-12 वर्ष. 12 वर्ष तिने सेवा केली त्यांची. रात्री अपरात्री उठून ती त्यांच्यासाठी जायची. तुम्हाला काय गिफ्ट केलं त्याच्या मुलाचं काय त्याला काय गिफ्ट केलं नाही? त्याला फोन केलेला त्यांनी, तो त्याचा मुलगा बोलला की मी बघणार नाही. त्याच्या वाईफला पण फोन केला, त्यांनी उचलत नाही. तो बोलला मी बघणार नाही, मी मेल्यावर येईल, मला माहिती आहे मेल्यावर मला सगळं भेटेल. मी सुद्धा त्याला फोन केलेला तुषार अग्रवालला की तुझा पप्पा मला गिफ्ट करतो, त्यांनी फोन नाही उचलला. आणि जेव्हा मी अरेस्ट झाली ना, मी त्याला सांगितले तुला तर मी फोन केलं, तर मला म्हणतो मी ऑपरेशन थिएटर में था ना, फिर से फोन करणे का ना, असा मला त्यांनी प्रश्न केला. आणि सोसायटीमध्ये स्वतः गेले. हा प्रोसिजर 3-4 महिने लागले गिफ्टेड डीडला, हा का लवकर नाही झाला. त्यांचं मेडिकल काढलं, सोसायटीमध्ये 3 सोसायटीमध्ये गेले, NOC मागितलं, NOC भेटायला 1-1.5 महिना लागला. मग रजिस्टर पेपर बनवले. हां, त्यांची तब्येत खराब असल्यामुळे 3 रूमचे पेपर रजिस्टर एका दिवशी केले त्यांनी, अंकलने. आणि आमच्याकडे अंकलचे पूर्ण व्हिडिओ आहेत की स्वतःहून स्वतःच्या मर्जीने गिफ्टेड केले वगैरे सगळं म्हणून. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते वगैरे म्हणून हिच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत की ते. आणि हे सगळे मी माझ्या जेव्हा मला अरेस्ट केले मी त्यांना सगळं दाखवलं, तरी पण हे बघा याच्यामध्ये ते बोलतात पण आहे. मैं यहाँ अपनी मर्जी से आया हूँ, मेरे घर वाले मेरी कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेते हैं, मेरा बेटा है, बीवी है, कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेते हैं, तो इसलिए मैं अपनी मर्जी से यहाँ पे आया हूँ, क्योंकि मुझे कोई देखने वाला नहीं है घर में, सब मेरा पैसा लूट के ले गए और मैं परेशान हूँ. तो घर पर मैं अकेला रह नहीं सकता, मैं इसके साथ रहता हूँ और मैं निकिता के साथ रहता हूँ, वही मेरा सब कुछ है. मैं न्याय मांगने के लिए आई हूँ, पुलिस लोग तो कोई मुझे न्याय नहीं दे रहे. अदालत कोर्ट में भी जाऊंगी तो मुझे नहीं लगता वहाँ भी मिलेगा, क्योंकि उसके पास पैसा पावर है. मैं जनता से न्याय मांग रही हूँ, क्योंकि मुझे अभी जनता का सपोर्ट चाहिए. अग्रवाल है, ये डॉक्टर है, इसने मेरी बेटी के ऊपर गाली दिया है और इसने 2 बार मेरे को हाथ उठाने की कोशिश की है. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.